तुम्हा सगळ्यांना तर समजलंच असेल, की ना आपली सहल गेलेली आणि आमच्या सहलीचा आज पहिला दिवस होता म्हणून रात्री 1 वाजता आम्ही निघालो. सोडवायला आपले काका नव्हते आणि गावातल्या मैत्रिणीसुद्धा घेतलं आणि तेवढ्यात एका मैत्रिणीच पण आलं म्हणे, "मला पण यायची तुमच्यासोबत." मग तिला पण घेतलं म्हणजेच गाडीत भरलं दोघींना बी आणि निघालो आम्ही कॉलेजवरती आणि ट्रिपला चालली म्हणजे तुम्हाला पैशांची तर गरज आहे नाच. मग काकांकडून पैसे घेतले आणि आम्ही इकडे निघालो आणि आपली इकडे बस पण रेडी होती आणि निघायच्या आधी ना आपण मस्त बसला ना हार-बीर लटकावला आणि सगळेजण बसमध्ये येऊन बसायला लागले. म्हणजे एक-एक येऊन सगळे बसायला लागले. मग इकडे ना प्रिन्सिपल मॅडमने ना नारळ फोडून घेतला. म्हणजेच ट्रिपचा श्री गणेशा केला. आणि मग आमचा इकडे प्रवास सुरू झाला आणि आमचा पहिला स्पॉट होता पावनखिंड. मग इकडे आपल्या पहिल्या स्पॉटवर उतरलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही निघालो पावनखिंड बघायला. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे पावनखिंड खूप छान आहे आणि खूप अशी पवित्र आणि सगळ्यांना पावनखिंडचा इतिहास माहिती आहे. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे शिवाजी महाराजांच्या काळात पावनखिंडला आधी घोडखिंड म्हणत होते आणि नंतर त्याचं कारण ती जागा मावळ्यांच्या पवित्र रक्ताने पवित्र झाली म्हणून तिला पावनखिंड हे नाव देण्यात आले. जेव्हा पन्हाळगडाला वेढा पडला तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तिथे आणि खूप दिवस तो वेढा होता. तेव्हा एक रात्री त्यांनी गनिमी कावा करून तिथून सुटका करून घेतली आणि या घोडखिंडीतून ते विशाळगडाकडे जायला निघाले आणि त्यांना पावनखिंडीत मध्ये सुद्धा अफजल खानाचा पुत्र सिद्दी मसूद यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावरती हल्ला केला. मग त्यांच्यासोबत असणारे बाजीप्रभू हे म्हणाले, की "तुम्ही विशाळगडावरती जा आणि तोफेचा नगारा द्या. तोपर्यंत मी या पावनखिंडीमधून एकही शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही." आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचत नाही, तोपर्यंत बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी ती पूर्ण खिंड रोखून धरली. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले आणि त्यांनी तोफेचा नगारा दिला, तेव्हा कुठे बाजीप्रभू यांनी त्यांचे प्राण सोडले. आणि कमेंटमध्ये नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.